गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्लॉग मी यूट्यूबवर टाकला आणि कॉमेंट्सची रांग लागली। सगळ्यांची ती एकच कॉमेंट की अगं सणाच्या दिवशी तरी ॲटलिस्ट आंघोळ करून स्वयंपाक करत जा। नैवेद्याला आंघोळ करून स्वयंपाक करतात, रांगोळी सुद्धा आंघोळ करून काढायची असते। मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि मला सुद्धा कळतं की हो असं करायला पाहिजे, पण समहाऊ छोटं बाळ घरात असल्यावर खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात। एक 10:30-11 वाजले की अनाया बिलकुल कुणाजवळ राहत नाही, तिला माझ्याच जवळ यायचं असतं। मग माझं तरी असं होतं की बाबा जेवढा वेळात जे काही होईल ते करून घे, सण नाही केल्यापेक्षा जे जसं जमतं तसं केलेलं जास्ती चांगलं। आणि यावर तुमचं काय मत हे सुद्धा मला आता कमेंटमध्ये सांगा। आणि त्याचबरोबर तुमची सुद्धा बाळ घरी असल्यावर अशी तारांबळ उडते का, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात का, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। असो पॉसिबल होईल तसं सगळं मॅनेज करून मी हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला। तुमचा कसा झाला गुढीपाडवा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष सगळ्यांचं सुख समृद्धी आणि समाधानाचं जाओ, तुमचंही आणि माझं सुद्धा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।